नमस्कार. डॅश पेरेंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता TETचा पेपर आलेला आहे. त्याचबरोबर लवकरच नगरपालिका चा पण GR निघू शकतो. त्याचबरोबर तलाठी भरतीचा पण निघू शकतो आणि MPSCच्या तर परीक्षा चालूच आहे आणि टेटची पण परीक्षा होण्याची शक्यता आहे. सगळ्या ह्या परीक्षेमध्ये सगळ्यात अवघड घटक विद्यार्थ्यांना वाटतो ते म्हणजे गणित. आज आपण गणितातलाच एक 2-3 मार्क सरळ भरतीमध्ये किंवा 2 मार्क तरी फिक्स मिळतात आणि MPSCमध्ये 1 मार्क हा देऊन जाणारा टॉपिक म्हणजे सरळ व्याज. आपण आज त्याच्यावरती बघूया. इथे काही सरळ व्याजची सूत्र आहेत, ते महत्त्वाची सूत्रे आहेत. ह्या सूत्रांवरच उदाहरणं आहेत. हे सूत्र जर समजले ना, उदाहरण तुमचं लगेच समजून जातात. सगळ्यात पहिलं आपण त्याचं शॉर्ट फॉर्म वापरून सूत्र तयार केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मुद्दल म्हणजेच यम, ह्याला आपण P म्हणलेलं आहे. व्याजाचा दर म्हणजे R वापरलेला आहे. मुदत वर्ष N, रास बरोबर A आणि असेही त्याचे सूत्र आहेत. सरळ व्याज बरोबर म्हणजे स आणि I बरोबर म गुणुले द गुणुले क भागिले 100 म्हणजेच P गुणुले R गुणुले N भागिले 100. ह्या सूत्रावरून हे 3 सूत्र तयार केलेली आहेत, बघू शकता. आणि हे खालचे सूत्र वेगळे आहेत. म्हणजेच रास म्हणजेच A बरोबर मुद्दल अधिक व्याज, A बरोबर P अधिक I. मुद्दल म्हणजेच P बरोबर रास वजा व्याज, P बरोबर A वजा I. ह्या सूत्रावरून हे 2 सूत्र तयार केलेले आहेत आणि हे सूत्र वेगळं आहे. रास बरोबर म्हणजेच A बरोबर म अधिक स म्हणजेच A बरोबर P अधिक I. असे महत्त्वाचे सूत्र. हे सूत्र लक्षात राहिले तर उदाहरणं समजतात. आता आपण डायरेक्ट उदाहरणं बघूया, त्याच्यावरून तुम्हाला सरळ व्याज समजून जाईल. पहिलं उदाहरण बघूया. गोपाळने 15,000 रुपये रक्कम 10,12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? सोपं आहे. आपलं पहिलं सूत्र कोणतं? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले 100. मुद्दल किती आहे? 15,000. दर आहे 12, काळ आहे 5 भागिले 100. हे शून्याला हे शून्य कटलं, उत्तर येते 9,000 रुपये सरळ व्याज. एकदम सोपं आहे उदाहरण. फक्त मग अशी दाखवलेली तुम्हाला हे सूत्र आहे, ते सूत्र एकदा समजले आणि गणित समजलं की सरळ सोपं होऊन जातं. पुढचं उदाहरण बघूया आपण. एका रकमेचे 10,12 दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये आहे, तर ती मुद्दल किती? आता बघा, मग अशी सांगितलं तर ह्या सूत्रावरून भरपूर सूत्र तयार झाले होते. ते सूत्र आपण मग अशी पाहिले होते. तर ह्याच्यावरून ह्या सूत्रावरून मुद्दल सूत्र कसं तयार होते? मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणुले 100 भागिले काय दिलं आहे? दर गुणुले काळ. सरळ व्याज किती काय? 393.60 गुणुले 100 भागिले 12 गुणुले 4. 4 1 4, 4 2 8, 4 5 20, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 2 24. असं उदाहरण सोडवून त्यांचं पूर्ण येते 820 रुपये. मुद्दल किती आली? 820. आता हे पुढचं उदाहरण थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षांची रास 2,160 रुपये व 5 वर्षाची रास 2,700 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? आता इथं आपल्याला व्याजाचा दर विचारलं आहे. ह्याच्यासाठी कसं करायचं? 3 वर्षाची रास काढायची, 3 वर्षाचं सरळ व्याज काढायचा. म्हणजेच 5 वर्ष आणि 2 वर्षाचा राशीची वजाबाकी बरोबर 3 वर्षाचे सरळ व्याज. 3 वर्षांचे सरळ व्याज बरोबर 5 वर्षांची रास वजा 2 वर्षांची रास. 5 वर्षाची रास किती आहे? 2,700 वजा 2,160 बरोबर 540 रुपये. हे आले 3 वर्षाचं सरळ व्याज. 3 वर्षाचं सरळ व्याज का काढलं? कारण दर काढायचा आहे आपल्याला या ठिकाणी. दर कशाचा काढायचा? 2 वर्षाचा दर काढायचा. सुरुवातीला जे आपल्याला वर्ष दिलेलं असतं त्याचा आपल्याला दर काढायचा असतं. त्यासाठी आपल्याला पहिलं
सरळ व्याज पाहिजे. आणि सरळ व्याज काढण्यासाठी हा शॉर्टकट आहे. 3 वर्षाचं सरळ व्याज आपण इथे काढलेलं आहे. आता हे 3 वर्षाचं सरळ व्याज एवढं आहे म्हणल्यावर एका वर्षाचं सरळ व्याज किती असणार? 540 भागिले 3 बरोबर 180. हे एका वर्षाचं. आणि 2 वर्षाचं किती? 180 गुणुले 2, 18 दुनी 36. हे 360 हे 2 वर्षाचं सरळ व्याज झालेलं आहे. आता आपण मुद्दल पण इथे काढू शकतो. मुद्दल काढायला पण एकदम सोपं आहे. मुद्दल बरोबर रास वजा व्याज हे सूत्र आहे. आपण मगाशी पाहिलेलं आहे. 2 वर्षाची रास किती? 2160 वजा. आत्ताच आपण इथे बघू शकता 2 वर्षाचं सरळ व्याज काढलेलं आहे ते 360. यांची वजाबाकी किती? 1800 रुपये. आता व्याजाचा दर काढायचा आपल्याला इथे. त्याचा दर बरोबर सरळ व्याज गुणुले 100 भागिले मुद्दल गुणुले काळ. 360 गुणुले 100 भागिले 1800 गुणुले 2 बरोबर 10%. हे उदाहरण फक्त थोड्याला समजायला सुरुवातीला अवघड होतं, पण एकदम अगदी सोपं आहे. आता आपण अशा प्रकारे असे 3 उदाहरणं बघितलेली आहेत आणि सरळ व्याजाची सूत्र बघितलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण ह्याच्या पुढचे उदाहरणं आणि अजून काही सरळ व्याजाबद्दल माहिती बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे मित्रपरिवार किंवा घरातले कोणी तयारी करत असेल स्पर्धा परीक्षेची तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.